मित्रांनो, जरा थांबा. एक प्रश्न स्वतःला विचारा. कधी तुम्ही पाहिलंय का एखादा तरुण, एखादी तरुणी ज्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात, ज्यांच्या हातात भविष्य असतं, ते अचानक आपल्यातून निघून जातात. कोणी 18व्या वर्षी, कोणी 25व्या वर्षी, कोणी संसार सुरू होण्याआधीच. आपण म्हणतो देवाने नेलं, नशीबच वाईट होतं, वेळ आली होती. पण खरंच एवढंच असतं का? की यामागे कर्माचं, पूर्वजन्माचं, आत्म्याच्या प्रवासाचं काही गूढ रहस्य दडलं असतं? आजचा हा व्हिडिओ कोणालाही घाबरण्यासाठी नाही, तर आपल्याला जागं करण्यासाठी आहे. आज आपण गरुड पुराणात सांगितलेली एक कथा ऐकणार आहोत, जी आयुष्य, कर्म आणि मृत्यू यांचं सत्य अतिशय खोलवर उलगडून सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर समृद्ध नगरात देवदत्त नावाचा एक तरुण राहत होता. तो चांगल्या घरात जन्मलेला होता. आई वडील संस्कारी, धार्मिक होते. घरात अभाव न होता, पण अहंकारही न होता. देवदत्त हुशार होता, कष्टाळू होता, सगळ्यांशी नम्रपणे बोलायचा. गावातले लोक म्हणायचे, हा मुलगा नक्कीच मोठा माणूस होणार. कोणी त्याच्या भविष्य पाहायचं, तर कोणी आपला मुलगा म्हणून आदर्श म्हणायचं. पण मित्रांनो, नियतीचं लेखन आपल्याला दिसत नाही. एके दिवशी देवदत्त अचानक आजारी पडतो. सुरुवातीला साधा ताप येतो, मग अशक्तपणा आणि हळूहळू परिस्थिती गंभीर होत जाते. वैद्य, औषध, पूजा सगळं केलं जातं, पण नियतीला काही वेगळंच मंजूर असते. अवघ्या 25व्या वर्षी देवदत्त प्राण सोडतो. घरातला दिवा विझतो. आई बेशुद्ध पडते. वडिलांचं काळीज तुटतं. संपूर्ण नगर शोकात बुडतं. लोक एकच प्रश्न विचारतात, इतका चांगला मुलगा इतक्या लवकर का गेला? देवदत्तचे वडील वेदशर्मा हे धर्मनिष्ठ विद्वान ब्राह्मण होते. ते म्हणाले, मी आयुष्यभर धर्म पाळला, दान केलं, सत्याने जगलो, मग माझ्या मुलावर हा अन्याय का? रात्री त्यांना झोप लागत नसे. डोळे मिटले की मुलाचा चेहरा दिसे. शेवटी त्यांना ठरवलं, या प्रश्नाचं उत्तर मला मिळवायचंच हवं. ते महर्षीकडे गेले. महर्षींनी वेदशर्माचं दुःख ओळखलं. ते शांतपणे म्हणाले, वेदशर्मा, हा मृत्यू अन्याय नाही. वेदशर्मा हादरले. महर्षी म्हणाले, हा पूर्वजन्मातील कर्माचा परिणाम आहे. ते ध्यानात गेले आणि म्हणाले, मी तुला तुझ्या मुलाचा पूर्वजन्म दाखवतो. पूर्वजन्मात देवदत्त एक श्रीमंत व्यापारी होता. पैसा होता, सत्ता होती, पण करुणा न होती. गरिबांची फसवणूक, मजुरांना कमी मजुरी, आईवडिलांकडे दुर्लक्ष, साधू संतांची थट्टा. एकदा तर एक उपाशी साधू त्याच्या दारात आला. त्याने दार जोरात बंद केलं. महर्षी म्हणाले, या सर्व कर्मांमुळे त्याचं आयुष्याचं पुण्य खूप लवकर संपलं. वेदशर्मा रडत म्हणाले, पण महाराज, या जन्मात तर तो चांगलाच होता. महर्षी म्हणाले, हो, म्हणूनच त्याला चांगला जन्म मिळाला. पण जुन्या कर्माचं फळ पूर्ण भोगल्याशिवाय आत्म्याची सुटका होत नाही. गरुड पुराण सांगतं, जन्म बदलतो, पण कर्म नाही. गरुड पुराणानुसार अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांना अपूर्ण इच्छाचं दुःख असतं. म्हणून पिंडदान, श्राद्ध, दान, नामस्मरण हे आत्म्याच्या शांतीसाठी आवश्यक आहे. महर्षी यावर उपाय सांगतात. सत्कर्म, आईवडिलांची सेवा, अहंकार टाळावा, पितृऋण फेडावं आणि देवांचं स्मरण ठेवावं. मित्रांनो, गरुड पुराण घाबरवत नाही, ते जागं करतं. मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण कर्म आपल्या हातात असते. सत्कर्म हीच खरी आयुष्यवाढ आहे. तर मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला घाबरवायला नाही, तर जागं करायला सांगतं. मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नाहीये, पण आज कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. जर आज आपण कोणाला दुखावत असू, अहंकार, राग, द्वेष मनात ठेवत असू, आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असू, तर आजच थांबूया, कारण आज केलेलं सत्कर्मच उद्याचं रक्षण बनतं. गरुड पुराण सांगतं, दान केल्याने धन शुद्ध होते, सेवेमुळे मन शुद्ध होते, नम्रतेमुळे आयुष्य सुंदर होते आणि भक्तीमुळे आत्मा शांत होतो. आज जर आपण थोडं प्रेम वाढवलं, माफी दिली, मदत केली, देवाचं स्मरण केलं, तर भविष्य घाबरवणार नाही, भविष्य आशीर्वाद देईन. शेवटचा एकच विचार सांगते, मृत्यू अटळ आहे, पण जीवन पवित्र बनवणं आपल्या हातात आहे. मृत्यूची भीती बाळगू नका, सत्कर्माची सवय लावा, कारण कर्मच तुमचं खरं आयुष्य लिहितं, भविष्य लिहितं.
मित्रांनो, त्यामुळे अहंकार आयुष्य कमी करतो, नम्रता आयुष्य सुंदर करते. त्यामुळे आपल्या हातात आहे पूर्णपणे की आयुष्य कसं जगायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला जर कुठल्या धार्मिक गोष्टींवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.